नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. सैनिक कल्याण विभाग भरती 2026 एक महत्त्वाची अपडेट आलेली. याची एक्झाम डेट जी आहे तर ती अनाउन्स झालेली. आता या एक्झाम डेट सोबतच परीक्षा कधी होणार आहे हे तर मी सांगणारच आहे. सोबत तुमचा परीक्षा पॅटर्न काय असणार आहे, त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे का, आणि ही परीक्षा कोणाकडनं घेतली जाणार आहे, टीसीएस, आयबीपीएस, त्याच्यानंतर ग्रुप वाईज टायमिंग वगैरे असणार आहे का, या सगळ्या काही गोष्टी मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, परीक्षा कधी होणार आहे, परीक्षा पॅटर्न काय, निगेटिव्ह मार्किंग काय आणि ग्रुप वाईज टायमिंग असणार आहेत का, तर हे सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे. आणि याची जी परीक्षा आहे तर ती आता फार जवळ आलेली आहे. आणि याच्यात मध्ये आपल्याला लिपिक टंकलेखक या पदासाठी तयारी करायची असेल तर तुमच्यासाठी खास जशी परीक्षा होणार आहे म्हणजे ऍज इट इज परीक्षेचा फॉर्मॅट नुसार ऑनलाईन टेस्ट सिरीज लॉन्च केलेली. इग्नाइट अकॅडमी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. ती डाउनलोड करून तुम्ही इथं टेस्ट मध्ये जर गेला तर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज पाहायला मिळेल. कुठेही काही अडचण असली तर आमचा हा नंबर आहे, यांना कॉल करा. ते तुम्हाला टेस्ट सिरीज कशी जॉईन करावी याच्या संदर्भातलं संपूर्ण मार्गदर्शन करतील. याच्यामध्ये संपूर्ण नवीन स्वरूपानुसार म्हणजे नवीन पॅटर्न पीवायक्यू आधारित सर्व प्रश्न तयार केलेले आहेत. 5 फुल लेंथ टेस्ट सोबतच विषयानुसार आणि काही टॉपिक नुसार काही एक्स्ट्रा टेस्ट देखील तुम्हाला सरावासाठी मिळणार आहेत. आणि लेटेस्टचे चालू घडामोडींचे प्रश्न या टेस्ट सिरीज मध्ये ऍड केलेले आहेत. म्हणून या टेस्ट सिरीजला तुम्ही नक्की एनरोल करू शकता. बघा, परीक्षा कधी होणार, तर परीक्षेची तारीख त्यांनी दिलेली आहे 14 मार्च 2026 दुपारी 1 ते 3 म्हणजे दुपारच्या शिफ्टला होणार आहे. पण लक्षात घ्या, तुम्हाला दुपारी 1 ला नाही जायचं, तुम्हाला जायचंय 12च्या आत. दुपारी 12च्या आत तुम्हाला तिथं सेंटरला उभं राहायचंय. तुमचं सेंटर हे 11:30 पासून तर माझ्या अंदाजे 12:30 पर्यंत ओपन असतं. 12:30 पर्यंत एंट्री घेतात, 12:45 पर्यंत पण घेतात. पण लक्षात ठेवा, त्याच्या आधीच तुम्हाला सेंटरला जायचंय. अर्धा एक तास आधी सेंटरला जाऊन तिथं जे आहे तर ते तुम्हाला तुमचं व्हेरिफिकेशन वगैरे बऱ्याच गोष्टी असतात, तर त्याच्यामुळे तुम्हाला लवकर जायचंय. आता परीक्षा पॅटर्न काय असणार, जर तुम्ही जाहिरात पाहिली, जाहिरातीमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की परीक्षा टीसीएस कंपनीकडून घेतली जाणार आहे. म्हणजे पॅटर्न कोणता आहे, टीसीएस. आणि आपली जी टेस्ट ठेवलेली आहे तर त्या टेस्ट मध्येच टीसीएस हाच पॅटर्न जो आहे तर तो इथं आपण ठेवलेला आहे. ऑनलाईन टेस्ट होणार, इथं काय सांगितलं, ऑनलाईन कम्प्युटराइज टेस्ट होणार आहे. त्याच्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नास 100 गुण असतील, 100 गुण, आणि जास्तीत जास्त 2 गुण. म्हणजे एक प्रश्न किती असेल, 2 गुणांचा असेल, 2 गुण असतील, एक प्रश्न 2 गुण. मग असे किती प्रश्न असतील माहितीये का, 100 प्रश्न असतील. आणि 100 प्रश्नांचे किती गुण झाले, 200 गुण झाले, लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथं मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी असे 4 विषय पाहायला मिळतील. किती, 4 विषय, मराठी, इंग्रजी. आणि प्रत्येकावर 25-25 प्रश्न येतील. म्हणजे याच्यावर येतील 25 प्रश्न, याच्यावर येतील 25 प्रश्न. 25 जर प्रश्न झाले तर गुण किती होतील, 50-50 गुण होतील. आणि लक्षात घ्या, तुम्हाला किमान 45% गुण मिळवणं इथं गरजेचं आहे. 45 म्हणजे काय, 90 गुण मिळवणं हे कंपल्सरी आहे. जर 90 गुणच्या पुढे मिळवलं तरच कट ऑफ साठी विचार केला जातो. जर तुम्हाला 85 असतील, 86 असतील, 87 असतील तर मुलं नाही भेटले तरी चालतील. म्हणजे माजी सैनिक तिथं नाही भेटले तरी चालतील, त्या जागा रिक्त राहिल्या तरी चालतील, पण कोणालाही तिथं भरती केलं जाणार नाही, हे लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणाल सर 90 वर सिलेक्शन होणार का, नाही तसं नाही. 90च्या पुढे जेवढे जास्त व्यक्ती असतील त्यांचं सिलेक्शन होणार आहे. पण 90 पेक्षा कमी असतील तर तुम्हाला तिथं उभं पण करणार नाही ते डायरेक्टली. ओके, कळालं तुम्हाला. आता नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे का, तर यांनी कुठे उल्लेख केलेला नाही. तर आतापर्यंत मी याला नो म्हणतो. आतापर्यंत लक्षात घ्या, कधीपर्यंत म्हणायचं की नो आहे 100%, जेव्हा तुमचं हॉल तिकीट येतं ना, हॉल तिकीटवर पण काही गोष्टी येतात. पण शक्यतोवर टीसीएसला इथं निगेटिव्ह असत नाही. म्हणजे 99% चान्सेस आहेत की याच्यात निगेटिव्ह नसणारच आहे मित्रांनो. पण तरी पण आपण हॉल तिकीट आल्यावर एकदा चेक करून बघू. ओके, त्याच्यानंतर ग्रुप वाईज टायमिंग असणार आहे का, तुम्ही म्हणा हे ग्रुप वाईज टायमिंग काय असतं. लक्षात घ्या, टीसीएसच्या ज्या परीक्षा होतात त्या नॉर्मल होत नाही, तर अशा ग्रुप वाईज होतात. म्हणून आपण जी टेस्ट सिरीज बनवली ना ती ग्रुप वाईज बनवून ठेवलेली, की उद्या जर समजा परीक्षेत अचानक ग्रुप वाईज टायमर आला तर तुम्हाला कळणार नाही, तुमचं नुकसान होऊ शकतं. आणि हेच करण्यासाठी महाराष्ट्रातनं पहिलीच ग्रुप वाईज टायमरची टेस्ट सिरीज आपल्याकडे अवेलेबल आहे. याच्यामध्ये ग्रुप ए असतो, ज्याच्यामध्ये मराठीचे 7 येतात, इंग्रजीचे 6, जीकेचे 6, रिझनिंगचे 6 प्रश्न असे येतात. 25 प्रश्न, 30 गुण, 30 मिनिटं मिळतात. आणि हे 30 मिनिटं झाले ऑटोमॅटिक ग्रुप बी ला जातात तुम्ही. आणि ग्रुप ए चे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येत नाही. हा वन वे, तुम्हाला कळालं का, हा वन वे. एकदा तर तुम्ही ग्रुप बी ला गेले, ग्रुप ए ला जाता येत नाही. ग्रुप बी चे 30 मिनिटं कंप्लीट झाले तर ऑटोमॅटिक सी ला जातात, ऑटोमॅटिक डी ला जातात, आणि ऑटोमॅटिक एक्झाम तुमची सबमिट होते. लक्षात घ्या. तर याचा ऍक्च्युअल फील यावा
याच्यासाठी एक डेमो पेपर पण माझ्याकडे अवेलेबल आहे. मी ती फ्री डेमो पेपर तुम्हाला शेअर करतो. फक्त मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा, मी तुम्हाला ती डेमो पेपर दाखवतो. कुठे बघा, ही डेमो पेपर आहे जी लिपिकची नागपूर मनपाची झालेली होती, ती मी तुम्हाला दाखवतो. बघा याच्यात असे हे प्रश्न येतील, TCS नेच घेतलेली होती. बघा 6 प्रश्नांतर लगेच काय सुरू झालं, 7 प्रश्नांतर लगेच इंग्रजी सुरू झालं. ही एक फ्री डेमो पेपर, याची प्रिंट काढा. किती 48 पेजेस असतील, म्हणजे जास्त पेजेस आहेत ते. ओके, एवढी नाही, म्हणजे हे सगळे एकत्र करून दिलेले असतील ते प्रश्न. मे बी हे काय करा, एकदा तुम्ही बघून घ्या. जर तुम्हाला शक्य असेल प्रिंट काढा, नसेल शक्य तर एकदा याचे प्रश्न बघून घ्या, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. फ्री डेमो पेपर आहे. फक्त कमेंटमध्ये मला लिंक एवढं टाईप करून पाठवा, मी तुम्हाला त्याची लिंक जी आहे तर ती डायरेक्टली DM करतो. आलं लक्षात तुम्हाला? तर या सगळ्या काही गोष्टी आहेत आणि हेच सगळे म्हणजे अशाच पद्धतीचे PYQ सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच ही टेस्ट सिरीज तयार केलेली आहे. आणि एकमेव टेस्ट सिरीज आहे की प्रॉपर ग्रुप वाईज टायमर तुमच्यासाठी आपण इथं अवेलेबल करून दिलेला आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही जे आहे तर ते या टेस्ट सिरीजला नक्की इनरोल केलं पाहिजे. लक्षात घ्या, 45% कमी गुण आले म्हणजे 90 पेक्षा कमी गुण आले, डायरेक्ट सिलेक्शन होणार नाही. लक्षात घ्या, तुमची स्पर्धा फक्त माजी सैनिकांसोबतच आहे. सगळे माजी सैनिक असतील, सगळ्यांचा अभ्यास सारख्या लेवलला आहे. तुम्हाला चांगले गुण मिळवायचे असतील तर या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून एक चांगली तुम्ही तयारी करू शकतात. जॉईन नक्की केलं पाहिजे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.